नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 25 मे 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. आज मला अचानक बाहेर जावं लागलं आणि यायला उशीर झाला. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ बनवायला मला खूप वेळ होतोय आणि त्यामुळे मी आजचा हा व्हिडिओ एकदम शॉर्ट ठेवणार आहे. मात्र खात्री बाळगा की सर्व महत्त्वाचं जे विश्लेषण आहे ते नक्की सांगितलं जाईल. काही थोड्याशा ॲडिशनल गोष्टी असतात, त्या गोष्टीला आजच्या व्हिडिओमध्ये आपण कात्री लावणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि पहिलं विश्लेषण करूया निफ्टी फिफ्टीचं. त्यासाठी मी तुम्हाला निफ्टी फिफ्टीच्या चार्टवर घेऊन जातोय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे की निफ्टी फिफ्टी मध्ये सोमवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकेल. हे समजून घेण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्यापूर्वीच आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला तीनही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? जर बघितला नसेल तर कृपया तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला सोमवार सकट पुढील संपूर्ण आठवड्याचं विश्लेषण लक्षात येऊ शकेल. आता आपण पटकन सोमवारच्या विश्लेषणाकडे येऊया. आता सोमवारी काय होऊ शकतं तर निफ्टी फिफ्टीमध्ये आपल्याला 23,748 च्या आसपास चार्टवर जरी क्लोजिंग झालं असलं तरी प्रत्यक्ष क्लोजिंग झालंय 23,720 च्या आसपास, म्हणजे ह्या लेवलच्या आसपास क्लोजिंग झालंय. आता जर सोमवारी आपल्याला थोडंसं गॅप अप ओपन झालं, फ्लॅट ओपन झालं किंवा वर जायचा प्रयत्न करायला लागलं तर सोमवारी आपल्याला काय दिसतंय, वरच्या बाजूला 23,765 आणि 23,805 हा पहिला रेजिस्टन्स झोन आहे. हा पहिला रेजिस्टन्स झोन आहे. म्हणजे काय होऊ शकतं, जर किंमत ह्या झोन मध्ये आली तर ह्या झोन मध्ये येऊन रिव्हर्स होऊ शकते. बरोबर. पण जर ह्या लेवलच्या वर 23,805 च्या वर टिकली तर आणखीन एक झोन आहे 23,805 ते 23,835.65, म्हणजे आपल्याला हा शुक्रवारचा जो हाय आहे ती लेवल आहे, हा आपल्याला दुसरा रेजिस्टन्स झोन आहे. म्हणजे जर आता तेजी करायची असेल निफ्टी फिफ्टी मध्ये जर तेजी होणार असेल तर ह्या दोन रेजिस्टन्स झोनला पार करून किंमत वर जावी लागेल तरच तेजी होऊ शकते. अन्यथा आपल्याला आता असं चित्र दिसतंय की जरी तेजी झाली थोड्या वेळासाठी तरी मार्केटमध्ये रिव्हर्सल येऊ शकतं. मात्र जर हा जो R2 आहे, रेजिस्टन्स झोन 2 आहे, हा जर ब्रेक झाला म्हणजे 23,835.65 शुक्रवारचा जो हाय आहे हा जर मोडला आणि किंमत वर टिकायला लागली तर मात्र मग तेजी होऊ शकते आणि 23,885 23,920 ही टार्गेट आपल्याला येताना बघायला मिळू शकतात. पण ही तेजी होण्याची शक्यता आणि हे टार्गेट येण्याची शक्यता थोडीशी कमी वाटतेय. आपल्याला आत्ता जे विश्लेषण दिसतंय त्याच्यावरून अशी शक्यता वाटतेय की एक तर R1 मधून किंवा R2 मध्ये येऊन रिव्हर्स होऊ शकतं. पण आता हे झाली आपल्याला वाटणारी शक्यता. असंच होईल असं आहे का, असं काही कॉन्फिडन्स किंवा गॅरंटीनं सांगता येत नाही. कदाचित तेजी व्हायचीच असेल तर आपल्याला एक गोष्ट क्लिअर कळेल, हे दोन्ही रेजिस्टन्स झोन जेव्हा पार होतील त्याच वेळेला आपण जास्त कॉन्फिडन्सनं असं म्हणू शकतो की आता तेजी होऊ शकते. तोपर्यंत आपल्याला थोडं सावध राहावं लागेल. R1 मध्ये जर आलं, R2 मध्ये जर आलं तर तिथे कुठे रिव्हर्सल होतंय का, चार्ट पॅटर्न वर लक्ष द्यायला लागेल. आता रिव्हर्सल होताना तुम्ही इथे बघू शकता, मी अनेक वेळेला सांगतो रिव्हर्सल कसं ओळखायचं असतं. इथे तुम्हाला दिसतंय बघा, आता ही एवढी तेजी झाली त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलीत तर ही इनसाइड कॅन्डल बनली, इनसाइड बार बनला. इनसाइड बार बनला आणि त्यानंतर काय झालं, हा लो तुटला. मग आपल्याला समजलं, म्हणजे टॉपलाच मार्केट आपल्याला सांगायचा प्रयत्न करत असतं. प्रत्येक ठिकाणी टॉपला आपल्याला काही ना काहीतरी सांगतं. आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे शूटिंग स्टार पॅटर्न दिसतोय, त्याचा लो तुटला, थोडीशी मंदी झाली. इथे इनसाइड बार झाला, त्याचा लो तुटला, आणखीन मंदी बघायला मिळाली. असं प्रत्येक वेळेला आपल्याला काही ना काहीतरी हिंट देण्याचा प्रयत्न कॅन्डलस्टिक चार्ट जो आहे तो करत असतो. फक्त आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. तर त्यामुळे जर समजा तेजीत झाली आणि थोडंसं वर जायला लागलं तर थोडं सावध राहणं आवश्यक आहे, हे मला इथे तुम्हाला सांगायचं होतं. वर गेलंच 23,835.65 च्या वर गेलं तर मग तेजी होऊ शकते आणि मग सांगितलेली टार्गेट येऊ शकतात. जर ह्या एरियात येऊन रिव्हर्स व्हायला लागलं तर मग
खाली कुठपर्यंत जाऊ शकतं? तर आणखीन एक गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. थोडीसं तेजी झाली आणि त्यानंतर किंमत खाली यायला लागली, तर मग इथे एम पॅटर्न बनेल हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. अशा प्रकारे एम पॅटर्न बनेल. म्हणजे इथून कुठनं तरी खाली यायला लागलं, तर आपल्याला पहिलं टार्गेट काय असणार? ह्या एम पॅटर्नची नेकलाईन. म्हणजे ह्या लो पर्यंत तरी येऊ शकते किंमत. मग ह्या लोच्या खाली टिकली, तर मग आणखीन खाली जाऊ शकते. अशा प्रकारे आपल्याला मग स्टेप बाय स्टेप मार्केटचा विचार उद्या सोमवारसाठी करावा लागेल. तर माझ्या मते निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण तुमच्या लक्षात आलं असेल. यामध्ये आपल्याला ह्या रेझिस्टन्स झोन मध्ये जरी गेली किंमत, तरीही किंवा ह्या रेझिस्टन्स झोनच्या खालनच आपल्याला कुठेतरी रिव्हर्सल येऊ शकतं आणि किंमत एम पॅटर्न बनून मग मंदी होताना आपल्याला बघायला मिळू शकतं. शक्यतो R1 मध्ये तरी येण्याची शक्यता वाटतेय. उद्या आता मार्केट ओपन झाल्यावरच आपल्याला ते लक्षात येईल. आणि जे आपले पेड कोर्सचे सदस्य असतील, प्रीमियम ग्रुपचे सदस्य असतील किंवा ज्यांनी चॅनल मेंबरशिप घेतली आहे, त्या सर्वांना जे काही मार्केटमध्ये लाईव्ह अपडेट्स असतील, माझं जे विश्लेषण असेल ते मी शेअर करत जाईन. तर हे झालं निफ्टी फिफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं याविषयी आपण केलेलं विश्लेषण. पुढे जाऊया, बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर किंमत आपल्याला काय दिसते? 54,152 च्या आसपास चार्टवर क्लोज झालेली दिसते. प्रत्यक्षात कुठं क्लोज झाली आहे? तर 54,055 च्या आसपास क्लोज झाली आहे. म्हणजे 54,045 ची ही लेवल आहे. याच्या थोडंसं वर इथे कुठेतरी अशी क्लोज झालेली आहे किंमत ऍक्च्युअल. आणि आपण जे काय केलंय, 54,045 आणि 54,140 हा रेझिस्टन्स झोन 1 आहे. म्हणजे सध्या किंमत जी क्लोज झाली आहे ती रेझिस्टन्स झोन 1 मध्ये झाली आहे. रेझिस्टन्स झोन 2 काय आहे? रेझिस्टन्स झोन 2 हा आहे. ओके, कुठला आहे? 54,140 पासून 54,213 रुपये 5 पैसे, हा जो हाय बनला होता शुक्रवारचा, तो आपण वरची लेवल घेतली आहे. आणि जर काही कारणामुळे गॅप अप ओपन झालं, फ्लॅट ओपन झालं, तेजी व्हायला लागली, 54,213.5 म्हणजे ह्या लेवलच्या वर टिकायला लागलं गेलं जरी, तरी मग काय होऊ शकतं? ह्याच्या वर जाऊन आपल्याला जोपर्यंत एम पॅटर्न बनणार नाही तोपर्यंत ही तेजी चालू राहू शकते. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तेजी कधीपर्यंत चालू राहील? जरी ह्याच्या वर टिकलं तर एम पॅटर्न बनेपर्यंत ही तेजी चालू राहील. जर खाली येणार असेल, ह्या एरियामधनच कुठनं तरी खाली येणार असेल, तर काय होईल? थोडंसं गॅप अप ओपन होईल, वर जाईल आणि खाली येईल. मग आपल्याला काय झालं? इथे एम पॅटर्न बनला अशा प्रकारे चित्र दिसू शकेल. आणि मग एम पॅटर्नचा लो ब्रेक झाल्यानंतर मग पुढचं सर्व गोष्ट आपल्याला विश्लेषण करता येऊ शकेल. तर माझ्या मते आता तुमच्यासाठी लक्षात आलं असेल, बँक निफ्टीसाठीच्या लेवल कुठल्या आहेत? नोट डाऊन करून घ्या. आपल्या चार्ट मध्ये मार्क करा. 54,045, 54,140 आणि 54,213.05. तर ह्या 3 लेवल आहेत. खालचा जो 2 लेवल आहेत ते मिळून रेझिस्टन्स झोन 1 आहे, वरचं मिळून रेझिस्टन्स झोन 2 आहे. तर माझ्या मते निफ्टी बरोबरच बँक निफ्टीचं विश्लेषणही तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करूया. सेन्सेक्स मध्ये सुद्धा सेम सगळं विश्लेषण आहे, निफ्टी सारखं आहे. इथे चार्ट वर क्लोजिंग दिसते 75,509 ला. प्रत्यक्षात क्लोजिंग झालंय 75,415 ला. 75,415 ला इथे कुठेतरी ही 400 ची लेवल आहे. 415 म्हणजे इथे कुठेतरी क्लोजिंग झालेलं आहे. बरोबर. जर काही कारणामुळे तेजी व्हायला लागली तर 75,585 आणि 75,715 हा रेझिस्टन्स झोन क्रमांक 1 आहे. काय होऊ शकतं? तेजी जर व्हायला लागली, गॅप अप ओपन झालं, वर जायला लागलं, तर ह्या झोन मध्ये येऊन किंमत खाली येऊ शकते. जर काही कारणाने ह्याच्या वर गेली तर ह्याच्या वर रेझिस्टन्स झोन क्रमांक 2 आहे. हा रेझिस्टन्स झोन क्रमांक 2 काय आहे? 75,715 पासून 75,810.97 म्हणजे 811 आहे असं समजूया. हा जो हाय होता शुक्रवारचा तो आहे. जर ह्याच्या वर किंमत जायला लागली तर पहिलं टार्गेट आपल्याला 75,845 आहे, खूप जवळ आहे, पण तेच पहिलं टार्गेट आहे. त्याच्याही वर टिकलं आणि आणखीन वर जायला लागलं तर मग 76,030 आहे. त्याच्याही वर टिकलं, आणखीन वर जायला लागलं तर 76,165 अशी टार्गेट आपल्याला इथे बघायला मिळू शकतात. मात्र ह्या लेवलच्या वर जर गेलं 75,810, तर जोपर्यंत एम पॅटर्न बनत नाही तोपर्यंत तेजी चालू राहील. जर इथे खालीच किंमत वर आली आणि खाली जायला लागली तर मग इथे एम पॅटर्न आपला तयारच होईल.
लक्षात आलं. त्यामुळे आता एम पॅटर्न जोपर्यंत तयार होत नाहीये तोपर्यंत तेजी चालू राहू शकते. एम पॅटर्न जिथे कुठे तयार होईल त्यानंतर एकदा सेलिंग येऊ शकतं. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला तीनही इंडेक्स मध्ये दिसायला लागलेलं आहे. तर थोडक्यातलं हे विश्लेषण तुमच्या चांगलंच लक्षात आलं असेल. ह्या सर्व लेवल्स व्हिडिओ पॉज करून तुम्ही मार्क करून सुद्धा घेतले असतील अशी मी अपेक्षा करतो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.